प्रामाणिकपणा आज पण जिंकतो का? तर हे गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा. एका गावामध्ये एक अतिशय गरीब पण खूप प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. तो रोज जंगलामध्ये जायचा, लाकडे तोडायचा आणि बाजारामध्ये विकून तो आपले पोट भरायचा. एका दिवशी तो नदीच्या काठावर असलेल्या झाडावरती चढून लाकडे तोडत होता आणि लाकडे तोडत असताना अचानक त्याच्या हातामधील लोखंडी कुऱ्हाड निसटली आणि खोल नदीच्या पाण्यामध्ये पडली. लाकूड तोड्याकडे ती एकच कुऱ्हाड होती. आता आपण काम कसं करायचं, कुटुंबाचे पोट कसे भरायचे या विचाराने तो खूप दुःखी झाला आणि नदीच्या काठावरती बसून खूप रडायला लागला. आणि त्याची व्याकुळता बघून एक देवी प्रकट झाली. तिने विचारले, बाळा तू का रडतोस? तेव्हा लाकूड तोड्याने सगळी गोष्ट सांगितली. देवीने पाण्यामध्ये डुबकी मारली आणि बाहेर येताना एक सोन्याची कुऱ्हाड बाहेर आणली. तिने विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्या म्हणाला, नाही देवी, ही माझी नाही. देवीने पुन्हा डुबकी मारली आणि यावेळी चांदीची कुऱ्हाड बाहेर आणली. त्याने पुन्हा नम्रपणे नकार दिला आणि सांगितले की ही सुद्धा माझी नाही. तिसऱ्यांदा देवीने पाण्यामधून त्याची स्वतःची जुनी लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली आणि ती बघताच तो एकदम खुश झाला आणि म्हणाला, हो देवी, ही माझीच कुऱ्हाड आहे. देवी म्हणाली, लाकूड तोड्या, मी तुझा प्रामाणिकपणा बघून मी तुझ्यावरती खूप प्रसन्न झाली आहे. तुझ्या खरेपणाबद्दल मी तुला चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड बक्षीस देत आहे. तेव्हा लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. तो देवीला प्रणाम केला आणि दोन्ही पण कुऱ्हाडी घेऊन घरी गेला. मित्रांनो, प्रामाणिकपणाचे फळ हे नेहमीच चांगले असते. ही रील तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि अशीच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा हर्ष विचार ह्या पेजला.